नमस्कार, मी सुदर्शन प्रभाकर वनगा, ग्रुप ग्रामपंचायत सावरेंबूर सरपंच। अवकाळी पाऊस 15 मे 2024 रोजी जो पडला, हा पाऊस फक्त 5 मिनटं पडला गेला आणि ह्या 5 मिनटा पावसाने पूर्ण सावरेंबूरचा रस्ता, मुख्य रस्ता पाणी होऊन गेलेला आहे। एकही खड्डा शिल्लक नाही की पाणी नाही, त्या खड्ड्यामध्ये पाणी नाही मिळत। तर शासनाला माझी नम्र विनंती आहे, आम्ही वारंवार आंदोलनं करून, वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष का केला जातो? एक निव्वळ कारण म्हणावं लागेल का, ही पूर्णतः गरीब लोक, आदिवासी कष्टकरी लोक असल्याकारणाने ह्या ग्रामपंचायतच्या रोडवरती लक्ष दिला जात नाही का, असं म्हणावं लागेल। तरी पण ह्या येणाऱ्या काळामध्ये 15 जून 2024ला जो पावसाला सुरुवात होईल, मुख्य पावसाळा, ह्या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन जाणार आहे। शासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये, हे कळकळीची विनंती आहे। शाळेतील ये जा करणारे विद्यार्थी असतील, शासकीय कर्मचारी असतील, भरपूर संकटांसमोर हे जावं लागणार आहे। कुठल्याही प्रकारे शासकीय बसेस येणार नाही, कुठल्याही प्रकारे प्रायव्हेट जी गाड्या असतील, बाईक असेल, फोर व्हीलर असतील, ह्यासुद्धा जाणार नाही। पूर्णपणे हा खड्ड्यामध्ये रस्ता जाणार आहे, पूर्ण खड्डे भरून जाणार आहेत। हे तुम्ही ह्या पावसाची वाट बघतायत का? शासनाने ह्या व्हिडिओचा आधार घेऊन लवकरात लवकर खड्डे तरी बुंजण्याचं काम करावं, ही नम्र विनंती। कारण की आता मात्र वेळ गेलेली आहे नवीन रस्ता करण्याची, परंतु माणसांना त्रास खूप सहन करावा लागणार आहे त्या काळामध्ये। लवकरात लवकर खड्डे बुंजून घ्यावा, ही नम्र विनंती।